कंटाळा आला भांडे घासायला. घासते का भांडे तुला? घासते की. काय नाही मैत्रिणीनं तिला काय दाखवायचं तिथं मग तुम्हाला दाखवत. तिनं त्यासाठी व्हिडिओ चालू केला. बघा इकडं मी दाखवते आणि नको अवतार नाही माझा चांगला. इकडं केस विंचरली नाही ते अजून. तिकडं आणखी कॅमेरा स्टॉप केला. मला एक गंमत दाखवते. अरे गप मारू नको आता बाई. योगी काय करतोय? काय फोडलं बाळा? ते बघ का पडतोय कसा बोर्ड. काय होतंय रे आता ग बाई? अरे का म्हण फोडतो फोडला आता. याला बोललेलं पिल्या ती खराब आहे म्हणून. खराब. कुठून आणली त्यानं ती? कुठलं गोळा करून आणली. झोप आली काय? तर काय नाही, आज आमचा सण आहे बेंदूर. तर सगळ्यांना बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इकडं असं श्रावणी बेंदूर असतो, कोणाकोणाच्या इकडं असं असतो काय आषाढी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येतो. उद्या पौर्णिमा आहे. तर आमचा पण आज बेंदूर आहे. आमच्याकडे काय तसली बैलं नाहीत. आमच्याकडं मस्त आहे ती. आम्ही सकाळी गुरं धुवून झाली, आमची पोळ्या झाल्या आता. आणि बघा आता अवतार बसलाय आमचा अजून आता या भांड्याचा घराळा एवढा पडलाय. दिसलं का? तर कोणाकोणाच्या इकडे बेंदूर असतो आज सांगा. आमचं तर आजच असतो. पालखी गेली की 8 दिवसानंतर येतो आमच्या इथला बेंदूर. तर चला मी तुम्हाला व्हिडिओ कशासाठी काढलाय तर चला दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ. आमच्या इथं झाडाला वेल्याला केवढं कलिंगड लागले तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्याने. तर बघा इथं वेल आलाय असा मस्त. किती छोटा वेल आहे बघा इथं. आणि बघायचं का छोटंसं कलिंगड आलं. ह्याला रोज पोरं बघते ती. हे बघा इथं एक आलंय छोटंसं वेल. केवढा आहे आणि त्याला केवढी कलिंगड यायला लागली ती बारकी बारकी. इथलं आलंय पण ही काय झालंय जळून चालल्यासारखं झालंय. किती दिसलं? अरे पोरा का म्हणून मारतोय? इथं पण आलंय. छोटी वेल तर हातभरच पसरला. इथं मनानेच उगवलाय. उन्हाळ्यात खाऊन टाकलेली इथं कलिंगड. आणि हे असं ह्याच्यावर भिंतीवर गेला आणि इथं मनानेच कलिंगड आले. पण ती कसं आलंय कलिंगड? लंबोळकं आलंय, गोल नाही आलं. काय माहिती येतं एक असं हे होतंय ती. ह्याच्यावर वेल चढवायचा भिंतीवर. इथं बघू शकता कारल्याचा पण आलाय. हे का ही बी पडलेलं उन्हाळ्याचं एवढा झालाय कारल्याचा पण इथं. दिसलं का? तर चला आमच्या भांड्याचा राडा पडलाय. पाऊस यायला लागलाय आज आमच्या इकडे. तर पाऊसच नाही. बाळा तुझं काय चाललंय रे? हा काय चाललंय तुझं? कसं उकरलंय या पोरांनी बघितलं का म्हणून उकरलंय तू? काय तुझ ह्याच्यात उकरलंय सगळी माती सांडली. ते कुठं बी काय करतं. आमच्यातला पोळा आहे आज. गुरांची पूजा करायची. तर आता चल तुम्हाला सगळ्यात मोठी आमची म्हातारी म्हैस दाखवती. आणि आरती काय राहत नाही वाऱ्याने, त्याच्यामुळे आरती काय आणते. कशी बघती? आमची सण कांता तिची मुलगी. हिचं नाव चंगी. आमचं चंग हे तर लय हुशार. हे कळतं माणसाला कळत नाही एवढं जनावरांना कळतं. कशी बघती का? म्हणजे सांगते का बाई पाणी सांगलं होईल. अयो आता
पाणी सांगते इथे या इकडे. आपण हे कोण आहे? ही मुनी. मोनी. हा. आमची मोनी लय खराब झाली. आमच्या मोनीला आता खायला आणलं. सर सर माझं मोनी ते म्हणा चांगली खायला. सर मोनी तू काही नाही आमची मुलं. सर मागं हॅलो. कशी दिसते बघ. दगडाला हळदी कुंकू लावलं तर दगड पण छान दिसतो. कशी दिसते आमचं मुलं. आता कोण राहिलो? हा ह्याला नाही बारक्याला. कसं गो मी काय पोळी खात नाही. तिला अर्धी चाळायची. आता बाया पाणी पितोय काय. अरे जमड्या नाही माहिती त्याला आवडत म्हणलेलं. रुसली काय ग. उठ ही तर किती भारी दिसती ग मम्मी. चंबू चंबू गुरांचा कसं माणसाचा जसा सण असतो तसा गुरांचा पण सणच असतो आहे का नाही. त्यांना पण वाटत असेल की असं नाही. आणि काय त्यांच्या घरी आमच्या इकडं बार्शीला खाली श्रावणात असतो पोळा. श्रावणी पोळा. आणि आमच्या इकडं महाराष्ट्र बेंदर पालखी आमच्या इकडं खाली गेली पंढरपूरला की 8 दिवसांनी येते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी. तर मला बेंदूर म्हणते तिकडं. आमच्या तिकडं बार्शीच्या तिकडचं आमच्या साईडकडं मराठवाड्यात महाराष्ट्र नाही मराठवाड्यात श्रावणी बेंदूर असतो. हा की ग चंगे. काय झालं? हे बघ बर खातोय का? ह्याचं नाव ठेवलंच नाही. जंबे जंबे जरा नाम ओढू. खातोय का नाही. धर खा. हे रेड आहे ना. खाय ना की ग. एक रसला काय. पाणी सांडायला लागलं सगळे. ह्याला एक ना. हा तुम्ही पाजली नव्हती का. तुम्ही पाजली नव्हती. माझी मला 2 वाजले. अजून खाते का बघ बर. चंगळे चंगळी किती भारी दिसते पण. चंगीवरच गेली. खाती ही पण. चल बाय बाय. शेरडांना पण असतं. ह्यांना आवडती पोळी. ए काय झालं रे तुला. ही राहिली. ही लय भारी आहे. मला आवडती. तात्याने काय नारळ फोडला का काय. तसं दिसतंय. त्याचा आवाज येतो.